पहिल्या ऍक्टच्या वेळेस इरेक्शन येत असताना कदाचित ते ऑटोमॅटिक येत नाही. त्याच्यासाठी काहीतरी प्रयत्न करायला लागतात. म्हणजे तुम्हाला किंवा पार्टनरला प्रयत्न करायला लागतात. कधी कधी फॅन्टेसाइज करायला लागतं किंवा कधी काही गोष्टी बघायला लागतात किंवा कधी कधी म्युच्युअल मास्टरबेट करायला लागतं. अशी काही पुरुषांची समस्या असते. त्याचसोबत एक महत्वाची समस्या पुरुष सांगताना दिसतात ते म्हणजे पहिल्या वेळेसची ऍक्ट काही सेकंदात संपते आणि दुसऱ्या वेळेसचं इरेक्शन येताना खूप जास्त कालावधीमध्ये जातो आणि दुसऱ्या वेळेसचं इरेक्शन सुद्धा तितकं स्ट्रॉंगर येत नाही. तर याला काय कारण असू शकेल डॉक्टर, असा प्रश्न कायम विचारला जातो. नमस्कार, मी डॉक्टर उर्जिता. सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट हे समजावून घेणं गरजेचं आहे की 2 इरेक्शन्सच्या मध्ये असणारा कालावधी हा पुरेसा असणं गरजेचं आहे आणि तो तुमच्या शरीरासाठी असं म्हणूया की तो एक रेस्टिंग पिरियड आहे तुमच्या संपूर्ण शरीरासाठी, तुमच्या सेक्शुअल सिस्टीमसाठी. पुढचं इरेक्शन जर तुम्हाला स्ट्रॉंगर हवं असेल, चांगल्या पद्धतीचं हवं असेल आणि त्यातनं येणारे संबंध चांगले आणि सॅटिस्फॅक्टरी हवे असतील तर तो रिफ्रॅक्टरी पिरियड जाऊ देणं गरजेचं असतं. आणि आता हा रिफ्रॅक्टरी पिरियड किती वेळाचा असतो तर हा प्रत्येक पुरुषासाठी वेगवेगळा असू शकतो. तो वयानुसार असतो, तुमच्या हेल्थ पॅरामीटर्सनुसार असतो, तुमच्या सेक्शुअल फ्रिक्वेन्सीनुसार असतो, म्हणजे किती वेळेला संबंध येतात त्यानुसार असतो, तुमच्या पार्टनरवरती तो अवलंबून असतो. आता काही पुरुषांना ही सवय असते की एकाच वेळेला पहिलं इरेक्शन आलं की थोडा वेळ थांबून लगेच दुसरं इरेक्शन येत आहे का हे पाहणं किंवा ताबडतोब मल्टिपल इरेक्शन्स येत आहेत का इकडे थोडंसं कॉन्सन्ट्रेशन असतं. त्यामुळे त्यांचं पहिलं जे इरेक्शन आहे ते म्हणावं तितकं ताकदीचं येत नाही. की तुम्हाला संबंध ठेवत असताना त्यामध्ये संपूर्ण इन्व्हॉल्व्ह असणं तुम्ही गरजेचं आहे. किती वेळेला इरेक्शन येत आहे किंवा किती वेळेला मी प्रयत्न करू शकतोय याही पेक्षा जे इरेक्शन येत आहे ते स्ट्रॉंगर येणं अपेक्षित असेल तर तुम्ही आणि तुमचा पार्टनर त्या क्षणी तिथे संपूर्णतः पॅशनेटली इन्व्हॉल्व्ह असाल तर तुमचं येणारं पहिलं इरेक्शन सुद्धा स्ट्रॉंगर असू शकतं. मात्र त्यात काही प्रॉब्लेम येत असेल किंवा त्याला यायला वेळ लागत असेल किंवा ते टिकत नसेल तर मात्र त्या बाबतीत तुम्ही ताबडतोब उपचार घेणं गरजेचं आहे. ओव्हर द काउंटर कुठलेही मेडिसिन्स घेऊ नका. सहज दुकानात गेलाय आणि एखादं मेडिसिन घेतलंय असं न करता तज्ज्ञांकडे जा, त्यांचं मार्गदर्शन आणि सल्ला घ्या आणि त्यानुसारच औषधं घ्या.